शुभ श्रावणी 2 फेब्रुवारी भागामध्ये विशंभर घरी येतो आणि नंदाक्का त्याची दृष्ट काढते आणि त्याबरोबर श्रावणीला काळं तोंड आणि बरंच काही बोलते. आता शुभू विशंभरला आधी येऊन जात असतो आणि म्हणतो, साहेब पाणी देऊ का? तो शुभू गाडीमध्ये बसल्यापासनं 100 वेळा विचारलं, अरे आज नशीब चांगलं म्हणून वाचलो. तेवढे त्याचं लक्ष जातं तर भिंतीच्या आडून श्रावणी उभी असते. आता बाबांनी पाहिल्याबरोबर ती खाली बघून घेते. विशंभरला आठवतं शुभूचं बोलणं. तो फोनवर त्याच्या आईला सांगत असतो, अगं आज श्रावणी मॅडममुळे 2 मिनटं उशीर झाला आणि त्यामुळेच आम्ही वाचलो. 2 मिनटं लवकर निघाला असतो ना तर दरड आमच्या गाडीवरच कोसळत होती. आता विशंभर श्रावणीकडे बघत असतो, पण श्रावणी मनात विचार करते, आज बाबा किती बोलले ना मी काहीच बोलणार नाही. आता नंदाक्का खूप खुश होते. तिला वाटत असतं विशंभर आता श्रावणीवर ओरडणार, चांगलीच खैखै काढणार. पण विशंभर मात्र काहीच बोलत नाही. याचं नंदाक्काला खूप आश्चर्य वाटतं. आता विशंभर जाऊन सोप्यावर बसतो. श्रावणी मनात विचार करते, बाबा मला काहीच बोलले नाही. ती आता त्यांच्या मागे जाते आणि म्हणते, बाबा तुम्हाला बरं वाटतं ना? आता विशंभर बारीक मान हलवतो. आता मात्र नंदाक्का चांगलीच तोंडावर पडते. तरी म्हणते, श्रावणी तुला एकदा सांगितलं ना की तू त्याच्या समोर येत जाऊ नकोस, तरी काय इथे उभा आहेस? चल जा आतमध्ये. पण तेवढ्यात शुभू बोलतो, अहो मॅडम आज आम्ही वाचलो ते श्रावणी मॅडममुळे. हे ऐकून सगळेच आश्चर्यचकित होतात आणि विशेष म्हणजे विशंभरही काही बोलत नाही. नंदाक्का म्हणते, श्रावणीमुळे? ती तर घरी होती, ती कुठे वाचवायला आली? तर अहो ते नाही का, सकाळी साहेब निघाले तेवढ्यात श्रावणी मॅडम आडव्या आल्या आणि सगळ्यात 2 मिनटं उशीर झाला आणि त्यामुळेच आम्ही वाचलो. कारण 2 मिनटं लवकर गेलो असतो तर दरड आमच्या गाडीवरच कोसळली असती. आता नंदाकाचा डाव तिच्यावरच उलटतो आणि तोंडात मारल्यागत ती शांत होते. तरी विशंभरला म्हणते, आता पूर्ण बरं वाटेपर्यंत आराम करायचा. तो हो, आता बरं वाटेपर्यंत आराम तर करावाच लागणार आहे. हे राजकारण, पक्षकार्याचं काम, बिझनेस हा तुला हँडल करावं लागणार. आता नंदाकाला खूप आनंद होतो. ती आता नंदीबाईलासारखी मान हलवत हो म्हणायला लागते. तेवढेच विशंभर म्हणतो, काय रे शुभू, जमेल ना? आता मात्र नंदाक्का शुभू सगळे शॉकून बघायला लागतात. आता मात्र नंदाक्काचा चांगलाच माज उतरतो. शुभू म्हणतो, हो साहेब जमेल ना. नंदाक्का म्हणते, मी काय म्हणते विशंभर, अरे त्याला कसं जमेल? तो तर आपल्या घरी काम करतो, त्याला काय कळणार राजकारणातलं बिझनेसमधलं? विशंभर म्हणतो, नाही या नंदाक्का, तो खूप हुशार आहे आणि मी फक्त शुभवरच विश्वास ठेवू शकतो, बाकी कुणावरही नाही. आता मात्र नंदाक्काचा चांगलाच चेहरा पडतो. आता श्रावणी रूममध्ये जाते. तिच्या मागे शुभूही जातो आणि तिला एक गिफ्ट देतो. श्रावणी म्हणते, हे कुणी दिलं? तो कुणी म्हणजे साहेबांनी. ती बाबांनी. शुभू तो अहो आज साहेबांचा तुमच्यामुळे जीव वाचला आणि म्हणून त्यांनी हे भेटवस्तू दिली. आता श्रावणीला खूप आनंद होतो. ती म्हणते, खरंच शुभू? शुभू अरे बाबांच्या चॉईसचं मला मिळालेलं हे पहिलंच गिफ्ट आहे, पण हातामुळे तिला काय घालता येत नाही. ती शुभू प्लीज तू घालतोस का मला? आता शुभू श्रावणीला ते ब्रासलेट घालतो. हे नंदाक्का चोरून बघत असते आणि म्हणते, विशंभरने श्रावणीला गिफ्ट दिलं. आता मात्र तिची तळपायाची आग मस्तकाला जाते. ते आता कुणाला तरी फोन करून म्हणते, सगळे अधिकार त्या नोकराला दिले, माझ्या अंकाराला ठेच पोचवली आहे. सगळीकडून ही गादी मला हवी आहे. तू लवकर ये आणि तू जर लवकर आला नाही तर मी सगळ्यांना संपवेल. तर तुम्हाला कशी वाटते श्रावणी आणि शुभूची जोडी? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.